एरवी तुम्ही ते पुस्तकातून वाचलेलंच असतं किंवा कोणी ना कोणीतरी अशा प्रकारचं सांगितलेलंही असतं. जो परमार्थ ज्यांनी वाचलेला आहे अशी व्यक्ती, अरे दुसरं तिसरं काही नाही, ब्रह्मच आपण आहोत, अशा प्रकारचा सिद्धांत आहे, पण त्याचा परिणाम होत नाही. पण तुम्ही जिथून आलेला आहात, मूळ आत्मरूपाकडे पाहूनच ते सांगतात की तेच तू आहेस. मला असं आठवतं की दुकानात मी स्वामीजींच्या समोर बसलेलो होतो, प्रथम गेलो तेव्हा, आणि त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं, पण डोळ्याच्याही आत कुठंतरी, अजून आत कुठंतरी, फार थेट आपल्यालाच त्यांनी पाहिलं, खूप खोल त्यांनी पाहिलं असं मला जाणवलं. म्हणून मला असं जाणवलं की अशी दृष्टी आपण याच्या आधी कधी पाहिली नाही. आणि तिथं पाहून ते तुम्हाला सांगतात की तू परमात्मा आहेस, तत्वमसी. तत्वमसी असं ते म्हणतात, हा अनुग्रह आहे. महावाक्याचा उपदेश हा अनुग्रह आहे, पण तो कृपेसहित असतो, त्यांच्या अंतःकरणातून आलेला असतो, अंतःकरणाच्याही अधिष्ठानातून आलेला असतो, त्यांच्या आत्मभावानी तुमच्या जीवाला केलेला तो उपदेश असतो. असं असल्यामुळं तो ठसतो देखील तेवढाच. सद्गुरूंचा अनुग्रहित कुठंही असला जगाच्या पाठीवर, तरी तो विसरू शकत नाही की आपण अनुग्रहित आहोत, आपल्याला अनुग्रह झालेला आहे. अनेक प्रकारे जीवन जगत असताना देखील तो कधीही विसरू शकत नाही की आपल्यावरती कृपा झालेली आहे. याचं कारण तुमच्या आत एवढं ढवळून तुम्हाला कोणी आधी काढलेलंच नसतं.